स्वर्गातील महान सेनाधीश परमेश्वर देवा, तुमचे आभार उपकार मानावे तितके थोडेच आहेत. कोणतीच अशी भाषा नाही, कोणतेच असे शब्द नाहीत जे तुमची स्तुती पूर्णपणे करू शकतील. आणि म्हणून बोबड्या ओठाने बोबड्या जिभेने जे काय आम्हाला जमत आहे त्या परीने आम्ही तुमची स्तुती आणि भक्ती गायनाद्वारे केलेली आहे. आणि तुमच्या वचनाचा अभ्यास करत असताना विनंती आहे, लीन नम्र अंतकरण आम्हाला मिळू दे. या लीन नम्र अंतकरणामध्येच येशू ख्रिस्त राहू शकतो हे आम्हाला कळून चुकलेलं आहे. प्रार्थना विनंती करत आहोत, आमच्या पापांची आणि चुकांची दयनीय कृपेने आम्हाला क्षमा करा. प्रार्थना विनंती आहे, कळकळीनं मागत आहोत की आमचे विचार जे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत, आज या अभ्यासक्रमामध्ये आम्हाला एकाग्र होण्यासाठी, आमचं चित्त एकाग्र होण्यासाठी पवित्र आत्म्याचा वर्ष आमच्यावरती होऊ दे. पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही आमची भेट घ्या, आमच्या अंतकरणासंती बोला. जे वाईट दुर्गुण आहे ते पूर्णपणे काढून टाका. महत्वाचा विषय शिकत आहोत. या विषयामुळे, या चुकीच्या निर्णयामुळे जो निर्णय विवाहाच्या बाबतीत केला जातो, त्या निर्णयामुळे खूप लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. आम्हाला ती चुकी करायची नाही. म्हणून प्रार्थना विनंती करत आहोत की आम्ही आमचे विचार बाजूला ठेवून फक्त तुमचा आवाज आणि तुमचे विचार आम्ही आत्मसात करावेत. कारण की नम्र प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या प्रिय गोड नावात मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. बर, एजेकेलच्या बाबतीमध्ये आपण शिकत आहोत. एजेकेलचा विवाह झाला होता, पण देव त्याला म्हणाला की तुझ्या अंतकरणाच्या जवळची गोष्ट जी आहे ती मी काय करेन, हिसकावून घेऊन जाईन. मला सांगा, परत एकदा प्रश्न विचारत आहे, पती आपल्या लेकरांवरती जास्त प्रेम करेल की पत्नीवरती? वेळी उत्तर काय येत आहे? पती आपल्या पत्नीवरती जास्त प्रेम करेल का लेकरांवरती? का सांगायचं नाही म्हणून? जास्त प्रेम कोणावरती? परत दुसऱ्या बाजूने विचारतो, प्रश्न विचारूया, पत्नी लेकरांवरती जास्त प्रेम करेल का पतीवरती? सगळ्यात जवळचं नातं कोणतं? मग हे पण म्हणता, ते कसं काय म्हणता? तुम्ही जर म्हणता पती पत्नीचं नातं सर्वात जवळचं, तर मग तुम्ही चुकीचं मला सांगत आहात की लेकरांवरती तुम्ही जास्त. बरोबर का चूक? म्हणजे मी जे म्हणतोय ते बरोबर का चूक? बरोबर ना? म्हणून मी म्हणतोय की जे उत्तर तुम्ही देता ते उत्तर पुढच्या उत्तराला संलग्न पाहिजे. हे उत्तर वेगळं, ते उत्तर वेगळं, मग ते जमत नाही, बरोबर होत नाही. बर, सगळ्यात घनिष्ठ नातं ह्या भूतलावरती कोणतं असेल तर ते कोणतं आहे? पती आणि पत्नीचं. कल्पना करा, नवविवाहित म्हणजे लग्न होऊन 2-3 वर्ष झालेली आहेत आणि त्या घरी एक बाळ येणार आहे. जी पत्नी आहे ती गर्भवती आहे आणि डॉक्टर तिला म्हणतात की तिच्या गर्भधारणेमध्ये काहीतरी चुकीचं घडलेलं आहे आणि मग आम्हाला एक तर आईला वाचवता येईल किंवा लेकराला वाचवता येईल. तुम्हाला पुढचा प्रश्न माहित आहे, सांगा उत्तर. कळालं का? म्हणून देवाच्या वचनामध्ये देखील आपण पाहत आहोत की देव त्याच्या मंडळी संती कोणतं नातं जोडतो किंवा कोणतं नातं समांतर ठेवतो? पती आणि पत्नीचं नातं. त्याचा अर्थ असं का की खऱ्या अर्थानं तुम्ही सगळे मी देवासंती विवाहित होतो? नाही, ते फक्त एक प्रतीक आहे. काय प्रतीक आहे? जे तुम्हाला आणि मला कळेल नातं देवाचं आपलं, यासाठी पती आणि पत्नीचं नातं हे प्रतीक देवानं आपल्या समोर मांडलेलं. शब्दशः अक्षरशः आपण देवासंती विवाह करत नाही. देवाला आपल्याला दाखवून द्यायचंय की त्याचं आपलं नातं काय आहे. मग ते नातं कसं दाखवून देईल देव? जे नाते आपल्याला माहित आहेत तीच ना, जेणेकरून आपल्याला ह्या बुद्धीला कळेल की बाबा हा देवाला हे सांगायचंय. म्हणून देव काय म्हणतो? पती आणि पत्नीचं नातं जसं आहे तसं माझं नातं, म्हणजे देव म्हणतो माझं नातं माझ्या लेकरांसंती, माझ्या मंडळी संती आहे. बर, विवाहाविषयी आपण का शिकायचं? नाही शिकलं तर चालणार नाही का? विवाह होणार नाहीत का जर आपण अभ्यास केला नाही तर? होतील ना. मग का अभ्यास करायचा विवाहाविषयी? तुम्ही विवाहाच्या अगोदर विवाहाविषयी अभ्यास केला का? नाही. मग विवाहाविषयी आपण अभ्यास का करायचा?
तुम्हाला का प्रश्न पडला नाही असा की कशाला ब्रदर शिकवत आहेत, आमचा तर विवाह झालेला आहे, आम्हाला हा अभ्यासक्रम अगोदर मिळाला नाही, का आम्ही वेळ घालवावं, दुसरं काहीतरी आपण शिकूया ना, असा का प्रश्न आला नाही तुमच्या मनामध्ये? तुम्हाला का वाटतं, तुम्हाला वाटतं का पहिलं की विवाहाविषयी शिकलं पाहिजे? का वाटतं तसं, का गरजेचं आहे? हा, एक एक. हा 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 हा. आता आम्हाला देवाचं ज्ञान मिळालेलं आहे, तर आमची इच्छा अशी आहे की जे आम्ही शिकले देवाच्या ज्ञानामध्ये, तर आमच्या मुलांना देखील त्या प्रकारे त्यांचं जे आहे मग नाही शिकल्याने काय फरक पडेल, हा मूळ मुद्दा आहे. चांगलं काय वाईट आहे त्यांना कळायला पुढे जाऊ. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचंय की जर आम्हाला शिक्षण मिळालं असतं तर जी आमची परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती तुमच्या दोघांची असते, असंच म्हणायचं ना? हा, नाही तसं नाही म्हणायचं, तसंच आहे ना, त्यांना कळालं. म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ असा की मी म्हणत नाही की त्रास संकट आयुष्यामध्ये नाही आहेत, पण जर आपल्याला शिक्षण अगोदरच मिळालं असतं तर ते त्रास संकट बहुतेक आले नसते किंवा कमी झाले असते किंवा सहन करणं जमलं असतं. बर, तेच उत्तर आहे. बर, देवाचं जे नातं आहे हा. ते जे शारीरिक इच्छुक असतात हा त्या नात्यात हा पती पत्नीचं ते घनिष्ठ जे उत्पत्तीपासून आहे, ते येणाऱ्या दिवसामध्ये जो आपण चॉईस करणारा व्यक्ती स्त्री किंवा पुरुष तो कसा करावा, बर. म्हणजे देवाचं नातं आपलं त्याच्यातून गवळीत बाळगता येईल आणि इतर तरुण पिढीला देखील आपल्याला सांगता येईल. आता बरोबर आहे, सगळी उत्तरं जी दिलेली आहेत ते बरोबर आहेत, पण महत्वाचा मुद्दा आपण देवाच्या दृष्टिकोनातून, मी म्हणून म्हटलं की जगिक चष्मा काढायचा आणि आध्यात्मिक चष्मा बघायचा आणि मग देवाच्या वचनाकडे जायचं. देव आपल्याला विवाहाविषयी का शिकवतो? लूक याचा 17वा अध्याय, लूक याचा 17वा अध्याय, विवाहाविषयी शिकणं का गरजेचं आहे? लूक याचा 17वा अध्याय 26वा वचन, लूक 17:26. नोहाच्या हा, दिवसात झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल. म्हणजे येशू ख्रिस्त लवकर ह्या भूतलावरती येणार आहे असं वारंवार कमीत कमी आपण ऐकलेलं आहे, पण येशू ख्रिस्त यायच्या अगोदर ह्या जगाची स्थिती काय होईल हे त्या ठिकाणी सांगण्यात आले. कशी स्थिती होईल? येशू ख्रिस्त यायच्या अगोदर जे दिवस आहेत त्या दिवसांची तुलना जी आहे ते कोणत्या दिवसाबरोबर केलेली आहे? नोहाच्या काळाच्या दिवसाबरोबर केलेली आहे. मग आता नोहाच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी आपण बघूया. म्हणजे नोहाच्या काळामध्ये सर्वात महत्वाची घटना कोणती? नाही नाही, नोहाच्या काळात बरोबर ठीक आहे, लोक खात पित होते. पाऊस म्हणजे महापूर. तर महापूर येणं म्हणजे त्यावेळेस पूर्ण जगाचा नाश झाला होता, बरोबर? नोहाने त्याचं कुटुंब वगळता पूर्ण जगाचा नाश झाला होता. तर तो जगाचा नाश का झाला हे जर आपण शिकायचं तर आपल्याला लूक याचा 17वा अध्याय शिकावा लागेल. म्हणजे काय? येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस जगाचा नाश जो होणार आहे किंवा त्याच्या अगोदर जे 7 पिढ्या येणार आहेत त्या पिढ्या का येणार आहेत? महापूर का आला नोहाच्या काळामध्ये, तसंच येणाऱ्या काळामध्ये 7 पिढ्या का येणार आहेत त्या गोष्टी आपल्याला शिकणं फार गरजेचं आहे. बरं, वाचा 26 पासून परत. नोहाच्या दिवसात झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल. हा, नोहा तारवत गेला हा. आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला. हम्म. त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, हा. लग्न करीत होते व लग्न करून देत होते. बर, आता या ठिकाणी लिहिलंय की नोहा तारवात जाऊ पर्यंत, म्हणजे लोक काय करत होते? नोहा तारू बांधत आहे. बर, नोहानं आता तारू बांधले, खूप वर्ष झालं तो तारू बांधत आहे. किती वर्ष नोहाने प्रचार केला? 120 वर्ष. देवाच्या वचनातून मला तुम्ही सांगायचं 120 वर्ष कुठं आलं? नोहाने 120 वर्ष प्रचार केला हे देवाच्या वचनातून तुम्ही मला पुढच्या आठवड्यात दाखवा. बर, 120 वर्ष प्रचार केला, त्यानं तारू बांधलं, लोक बघत आहेत ह्या सर्व गोष्टी. मग एका पाठीमाग एक प्राणी, कोणते प्राणी? फक्त शुद्ध प्राणी? शुद्ध आणि अशुद्ध. शुद्ध किती? शुद्ध किती?
सात. सात संख्यांकी शुद्ध आणि अशुद्ध 2. बर, ते सगळे प्राणी तारवामध्ये जात आहेत, ते सगळे लोक पाहत आहेत आणि नोहा फक्त तारू बांधत आणि लोक ते प्राण्यांना आत घेऊन जात नाही. काय करत आहे? पाऊस येणार आहे, पूर येणार आहे, तर तुम्ही काय करा? तारवात या. तारवात या म्हणजे काय? तारवात या म्हणजे काय? लगेच चालत या का तारवात? तारवात लोक कोणती जातील? निवडलेले आहेत. कसे कळणार की निवडलेले आहेत का नाही? कोणते लोक ते स्वार्थ स्वीकारतील? बरोबर, पुढचं उत्तर सांगा मला. पाऊस अगोदर त्यांनी पाहिलाच नव्हता कधी, मग त्यांना जर पावसावरती विश्वास ठेवायचा किंवा पाऊस पडेल हा विश्वास ठेवायचा, तर त्यांना नोहावरती विश्वास ठेवावा लागेल. मुद्दा काय या ठिकाणी? असेच लोक तारवात जाणार नाहीत. त्यांचं मन परिवर्तन झाल्याशिवाय ते तारवात जाणार नाही. ते बायबलमध्ये जरी सविस्तररित्या लिहिलं नसलं तरी देखील ते खरं आहे. देवावरती विश्वास ठेवणं, त्यानुसार कृती करणं म्हणजे जोपर्यंत परिवर्तन होत नाही तोपर्यंत देवाची कृती आपण करू शकत नाही. ते तारवात जायचं असू दे, नाही तर तारवातून खाली उतरायचं असू दे, आपलं परिवर्तन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण दुर्लक्षित गोष्ट देखील करणार. कळालं का आता की लोक 9:30 ला ज्यावेळेस शाबात शाळा सुरू होते त्यावेळेस शाबात शाळेला 9:30 ला लोक का येत नाहीत? जे आहे ते स्पष्ट, परिवर्तित झालेलं नाही. देव तिथे किती वाजता असतो? 12 वाजता. भक्ती सुरू झाल्यानंतर, संदेश सुरू झाल्यानंतर देव तिथं अगोदर तयार असतो. बाबा माझी लेकरं येऊ देत, मला त्यांना आशीर्वाद द्यायचा. देवा थांब, जणू काय देवालाच गरज आहे. म्हणून म्हटलं की तारवात जाणं एवढं सोपं नाहीये. असं नाही की बाबा त्यांनी तारवात या म्हणून सांगितलं आणि त्यांनी ऐकलं नाही. त्यांचं मन परिवर्तित झालं नव्हतं म्हणून त्यांना सुलक्षी गोष्ट. कोणती सुलक्षी गोष्ट? तारवात जायचं एवढं त्यांना जमत नव्हतं. का? मन परिवर्तित झालं. आता ते मन परिवर्तित का झालं नाही त्याच्याविषयी शिकत आहोत. परत एकदा तिथे काय लिहिलंय? तो तारवात जाऊपर्यंत लोक काय करत होते? नवा तारवात गेला आणि नाही नाही नाही, तो तारवात जाऊपर्यंत लोक काय करत होते? खात पित होते, लग्न करत होते, लग्न करून देत होते. मागच्याच आठवड्यात आपण शिकलो की देवानं 2 संस्था स्थापित केल्या, एक म्हणजे शाबात, दुसरा म्हणजे विवाह. मग विवाह करणं चुकीचं होतं का? मग तिथं विवाहाविषयी का लिहिले? लोक खात होते, पित होते. आपण खाण्यापिण्याविषयी एवढा 1-1.5 महिना शिकलो. मग लोकांनी जेवायला नको पाहिजे होतं. मग त्यांनी, मग मला सांगा, जेवण खायचं होतं का नव्हतं? गरजेचं नाही की ते मांसाहारच खात होते. बरोबर का चूक? ते जर शाकाहार खात असतील तर, ते जर योग्य व्यक्तीसंगती लग्न करत असतील तर ते चुकीचं का? विवाह जगी गोष्ट आहे. खात होते, पित होते, जगी गोष्ट. नोहा जेवला नाही का त्या दिवशी? 120 वर्ष. 120 वर्ष विवाह करायचा नाही का? म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे सांगायचं आहे मला, जसं मी समजलो तसं, बर, देवाच्या पद्धतीनुसार करत नसतील तो एक भाग, पण देवाच्या पद्धतीनुसार जरी करत असतील तरी देखील त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की चांगल्या गोष्टी किती असू देत, सर्वश्रेष्ठ चांगली गोष्ट जी आहे तिच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. जगामध्ये चांगल्या गोष्टी खूप आहेत, पण सर्वश्रेष्ठ चांगली गोष्ट कोणती ते आपण बघायचं आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ शिक्षण. नोकरी.
शारीरिक प्राण वाचवणे, शारीरिक बरं का. ह्यातलं कोणतं महत्वाचं नाही? यापैकी कोणतं महत्वाचं नाही? महत्वाची नाही, विचार करायचा. गडबड करू नका उत्तर देण्यासाठी. मी विचारलं की कोणत्या ह्या गोष्टीपैकी कोणती गोष्ट जी आहे महत्वाची नाही? कोणती गोष्ट महत्वाची नाही? सगळ्याच गोष्टी महत्वाच्या. मला सांगा, शिक्षण, आता ठीक आहे, काय काय लोकांना शिक्षण न करता देखील आयुष्य जगू शकतात, कमीत कमी नोकरी तर ते करतील. देवाच्या वचनामध्ये दिले की जर तो नोकरी करत नाही तर त्याला खाण्याचा अधिकार नाही. बरं ठीक आहे, शिक्षण बाजूला ठेवा. हा, नोकरी. प्राण वाचवणे गरजेचं आहे का? शारीरिक प्राण का तसंच गरजेचं आहे? बरं. सार्वकालिक जीवन गरजेचं आहे? बरं. मग नोहाच्या काळामध्ये काय झालं? लोकांनी ह्या गोष्टीला जास्त महत्व दिलं, ह्या गोष्टीला जास्त महत्व दिलं, लग्नाला जास्त महत्व दिलं, मग आणखी कशाला महत्व दिलं? बर, पॉइंट वर, खाणे पिणे याला जास्त लक्ष दिलं. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत, पण कधी? ही गोष्ट सापडल्यानंतर मग या गोष्टी करायच्या. त्या गोष्टी त्यांनी केलेल्या नाहीत, म्हणून त्यांचं लक्ष कुठे गेलं? तारवाकडे गेलं. म्हणजे नोहाच्या सुवार्तेकडे त्यांचं लक्ष नव्हतं, त्यांचं लक्ष जास्त कुठं होतं? लग्न, नोकरी, खाणे पिणे, प्राण वाचवणे, इतर काही गोष्टी. म्हणून देवाचं वचन म्हणतं की सार्वकालिक जीवनापेक्षा बाकीच्या कोणत्याच गोष्टी महत्वाच्या नाहीत. वचन लगेच मला सांगा, सार्वकालिक जीवनाची शोध पहिला तू घे, बाकीच्या गोष्टी सगळ्या तुला काय होतील? आपोआप मिळतील. वचन सांगा, मोकळे व्हा. Seek ye first the kingdom of God and his righteousness, and all these things shall be added unto you. कोणी तर मला सांगितलं, त्यानं त्याच्या भाषेमध्ये ते वचन सांगितलं. तो म्हणाला, पहिल्यांदा सार्वकालिक जीवनाचे आणि आध्यात्मिकताचे धडपड कर, बाकीच्या गोष्टी तुझ्याकडं पळत येतील. मला आवडलं. हा, वचन 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 इथंच. हा, मत्तयाचा मोबाईल आहे का? मत्तई 6 आणि मत्तई 6 आणि 33. मत्तई 6:33 वाचूया आपण. मत्तई 6:33. का आपण ह्या गोष्टी शिकत आहोत? आपल्याला संतुलितपणा माहित पाहिजे. नाहीतर लोक म्हणतील, अरे खात पीत होते, विवाह करत होते म्हणून. नाही नाही नाही, त्यांचं लक्ष सार्वकालिक जीवनाकडे नव्हतं. वाचा 6:33. तर तुम्ही पहिल्याने हा. त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व हा. मिळवण्यास घटा, हा. म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. पण आपण काय करतो? आपल्याला वाटतं की खाणं पिणं आपल्याला सार्वकालिक जीवनापेक्षा जास्त गरजेचं. आपल्याला वाटतं की लग्न सार्वकालिक जीवनापेक्षा जास्त महत्वाचं. आपल्याला वाटतं की नोकरी सार्वकालिक जीवनापेक्षा जास्त महत्वाची. पण देवाचं वचन काय म्हणतं? पहिलं सार्वकालिक जीवन, याच्याकडे लक्ष द्या, बाकीच्या सर्व गोष्टी तुमच्याकडे येतील. म्हणजे देव आणेल, तुम्हाला पळत जायची गरज. तर त्या काळात, नोहाच्या काळामध्ये लोकांना सार्वकालिक जीवनाचं काही घेणं देणं नव्हतं, म्हणून त्यांनी लग्न योग्य व्यक्ती संती जरी केलं असलं तरी देखील त्यांचा नाश झाला. बोललेलं कळालं का? त्या लोकांनी लग्न बरोबर सेव्हन डे ऍडव्हेंटिस्ट जे सत्यात आहेत त्यांचं जरी लग्न झालं असलं आणि त्यांनी सार्वकालिक जीवनाकडे लक्ष दिलं नाही, योग्य व्यक्ती संती जरी लग्न झालं, दोघांचाही नाश. कळालं आता की लग्नाविषयी काय शिकायचं? कारण की लग्न फक्त लग्न म्हणजे लग्न नाहीये, त्याचा संदर्भ सार्वकालिक जीवनासाठी आहे. ज्या लोकांनी चुकीचं लग्न केलं तर त्यांचा काय प्रश्नच नाही, मग या ठिकाणी त्यांच्याविषयी विचार करायचीच गरज नाही. पण जे लोकांनी योग्य त्या व्यक्तीसंती लग्न केलं
त्यांना देखील सार्वकालिक जीवन नाही. का? प्रथम स्थान सार्वकालिक जीवन. खाणं पिणं, शाकाहारी जेवण जेवत असतील त्या काळामध्ये सगळेच मांसाहार होतं गरजेचं नाही. कल्पना करा की काही लोक शाकाहारी होते, तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे. मग त्यांना का सार्वकालिक जीवन मिळालं नाही? कारण की त्यांचं लक्ष जास्त खाण्यापिण्याकडे होतं. योग्य खात होते, 8 नियम पाळत होते, तरी देखील त्याच्याकडे जास्त लक्ष, सार्वकालिक जीवनाकडे लक्ष. म्हणून त्यांचं परिवर्तन झालं नव्हतं, म्हणून ते तारवात गेले नाही. तारवात जाणं एवढी मोठी गोष्ट नाहीये, पण मन जर परिवर्तित नसेल तर त्या तारवाची एक ही पायरी आपल्याला चढता येणार नाही. एक ही पायरी. मन परिवर्तित पाहिजे. मन जर परिवर्तित असतं ना, जर देव म्हणाला असता की पूर येणार आहे, त्या पुरामध्ये पुरामध्ये पोहले असते लोक. तारवाची पण गरज नाही. तुम्ही आणि मी कधी कधी विचार करू ना, अरे तारवात तर फक्त जायचं होतं, तेवढं ते लोक करू शकले नाहीत, तेवढं ते गोष्ट करू शकणार नाहीत. मन परिवर्तित नाही. म्हणून मन जर बदललेलं नसेल तर साधी देखील गोष्ट त्या व्यक्तीला देवाची जमत नाही. उदाहरण मी काय दिलं? शाबात शाळा 9:30ला, लोक 12 वाजता. साधी गोष्ट. पुढे वाचा. 27 का काहीतरी. तो तारवा जाऊपर्यंत. बर पुढे. हा तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात 27 वाचा. नवा तारवा गेला हा. आणि जल प्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला. हा त्या दिवसापर्यंत लोक खात पित होते, हा. लग्न करीत होते, हा. लग्न करून देत होते. बर. हा तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले हा. त्याप्रमाणे होईल. हम्म. म्हणजे ते लोक खात पित होते, हा. विकत घेत होते, हा विकीत होते, हा लागवड करीत होते, हा घरे बांधित होते. हा चुकीचं आहे का उपाय ह्यात? काही चुकीचं नाही याच्यामध्ये. गरजेचं नाही की हे लोक जे होते ते चुकीचंच करत होते. चुकीचे जे करत होते, चुकीचं घर बांधत होते, चुकीचं खाणं, चुकीचं पिणं, चुकीचा विवाह, ते आपण समजू शकतो चुकीचंच होतं. चांगले देखील देवाचं वचन म्हणतं की ह्या ठिकाणी त्यांचा देखील नाश झाला. बर पुढे. का? परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. सर्वांचा नाश झाला म्हणजे काय? ह्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये लिहिले, नोहाच्या काळामध्ये जे झालं ते लोटच्या काळातल्या लोकांनी शिकायला पाहिजे होतं का नव्हतं? लोट विषयी तुम्ही कोणत्या पुस्तकामध्ये वाचता? रोमकारासपत्रामध्ये, प्रगटीकरणामध्ये, मत्तेमध्ये किंवा यशामध्ये, उत्पत्तीमध्ये? उत्पत्तीमध्ये वाचता ना. मग लोटाचा अभ्यासक्रम उत्पत्तीमध्ये आहे, नोवाचा अभ्यासक्रम उत्पत्तीमध्ये आहे. जास्त अंतर नाही आहे त्या दोन्ही घटनेमध्ये. मग लोटाच्या लोकांनी, त्या काळातल्या लोकांनी शिकायला पाहिजे होतं ना नोहाच्या काळातल्या लोकांकडून. ते देखील शिकले नाहीत. लोटाच्या काळामध्ये काय झालेलं आहे? लोक घरे बांधत होते. लोक म्हटले असतील की बाबा नाही, आपण चुकीचा विवाह करायचा नाही, आपण काय करूया, देवाच्या सानिध्यात राहू. शैतान म्हटलं घरं बांधा. मग लोक म्हटले आपण चुकीचं खाणं पिणं नको. मग शैतान त्यांना म्हणाला मग लागवड करा, हे पेरा, ते पेरा, ते पेरा, ते पेरा. तुमचं मन जर सार्वकालिक जीवनापासून कोणत्याही बाकीच्या गोष्टीकडे विचलित झालं तर सार्वकालिक जीवन मिळेल. म्हणून प्रथमतः तुम्ही सार्वकालिक जीवनामध्ये आहात की नाहीत हे बघायचं. मग तुम्हाला कळेल की कोणतं खायचं आणि काय प्यायचं. मग तुम्हाला कळेल की कोणासंगती लग्न करायचं. नाहीतर नाही कळणार. तुम्ही देवाची सेवा किती करा, पण सार्वकालिक जीवनासाठी जर तुम्ही स्वतःच्या झटत नसाल तर ती सेवा देव मान्य करणार नाही. किती लोक तुम्ही बाप्तिस्मे करा, काही फायदा नाही. या सर्व गोष्टी सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी, नाश जो झाला नोहाच्या काळात, नाश जो झाला लोटच्या काळात आणि नाश जो होणार आहे येशू ख्रिस्ताच्या याच्या अगोदर, त्या सर्व कशाशी निगडीत आहे? आणि त्या सार्वकालिक जीवनामध्ये पदार्पण करू नये म्हणून शैतान काय करतो? खा प्या, लग्न करा, नोकरी करा, मग आणखी काय करा? घरे बांधा, आणखी काय करा? लागवड करा. पण सार्वकालिक जीवनाकडे जास्त लक्ष द्या. कोण विचार करेल एवढा की घर बांधणं चुकीचं आहे? करेल का कोण आज विचार? कारण की का? घर बांधण्यामध्ये काय पाप आहे? पण जर सार्वकालिक जीवनाकडे लक्ष नसेल आणि घर बांधत असेल तर ते पाप आहे.
का नाही कळालं? आता कोणती आज्ञा मोडली सांगा बरं? घर बांधायची, सार्वकालिक जीवनाकडे लक्ष नाही. लग्नाविषयी जास्त विचार करायचा, सार्वकालिक जीवनाकडे लक्ष नाही. नोकरी करायची, सार्वकालिक जीवनाकडे लक्ष नाही. कोणती आज्ञा मोडण्यासाठी सैतान सांगत आहे? शाबाताची आज्ञा कशी काय सांगायचा? बरोबर आहे उत्तर. त्या दिवशी लोक नोकरीला प्राधान्य देतात. बघ, साबात मोडला नाही मिळू शकत. बरोबर आहे. बरं, आणखी काय? बरोबर आहे उत्तर. कोणती आज्ञा आणखी मोडली जाते? पहिली आज्ञा, माझे किरोस तुला अन्य देव नसत. सार्वकालिक जीवनामध्ये जर आपण जास्त लक्ष देत नाही, देवाला सोडून ज्याला आपण जास्त महत्व देतो तो आपला देव झाला. परत एकदा सांगतो, सगळ्यांचं लक्ष आहे. गरजेचं नाही की नोआच्या काळात लोक चुकीचं करत होते म्हणून त्यांचा नाश झाला. नाही, ते लोक चांगलेच करत होते, पण सर्वश्रेष्ठ गोष्ट जी चांगली होती ती ते करत नव्हते. दुय्यम प्रतीचं, तृतीय प्रतीचं चांगलं काम ते करत होते म्हणून त्यांचा नाश. नाही कळालं? कळालं का? म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे विद्यार्थी आपले शिक्षण संपादन करत आहेत त्यांना येणाऱ्या काळामध्ये निर्णय घ्यावा लागेल. देवा, मला शिक्षण जास्त महत्वाचं वाटत नाही, मला सार्वकालिक जीवन महत्वाचं आहे. ज्यावेळेस फिजिओथेरपी शिकत होतो त्यावेळेस सत्य त्यावेळेस माहित नव्हतं. साहिल सौरभच्या वयाचं असेल त्यावेळेस. आणि त्यावेळेस सत्य कोणीतरी मला सांगायचं. आता तुमच्या संगती जसं मांडतोय तसं नाही, असंच कोणतरी बोलायचं, असं आहे, असं आहे, असं आहे, असं आहे, असं आहे, असं आहे, असं. मग कान सगळे पूर्णपणे जीव कानात आणून लक्षपूर्वक ऐकायचं आणि मग अभ्यास करायचा. एवढं घाबरलो, म्हटलं की बाबा देवा, इथपर्यंत आलोय, मला सार्वकालिक जीवन गमवायचं नाही. माझ्या वर्गामध्ये मी टॉप क्लास स्टुडंट होतो, चांगला विद्यार्थी होतो. मी माझ्या वर्गातल्या मित्रांना शिकवायचो, मी जे लेक्चरर शिकवायचे ते. ज्यावेळेस मी म्हटलं की नाही बाबा, मला सार्वकालिक जीवन पहिलं पाहिजे, त्यावेळेस मला माझे शिक्षक म्हणाले की बाबा, तुला वेड लागले का? त्यावेळेस मी मान्य केलं की बाबा असेल लागलं वेड, पण आता मला वाटत नाही की मला वेड लागलं. शिक्षण मिळालं नाही तरी चालेल, सार्वकालिक जीवन चुकता कामा नये. नोकरी नाही मिळाली तरी चालेल, सार्वकालिक जीवन मिळालं पाहिजे. लग्न नाही झालं तरी चालेल, सार्वकालिक जीवन मिळालं पाहिजे. पण आपल्याला ह्या जगामधून हेच सांगितलं जातं की देव आहे ना, देवाला पण सोडायचंय का? देव आहे ना, पण पहिलं तू काय हो, शिक्षण घे. बघ, शिक्षण घे. लोकांना शिक्षणाशिवाय काय महत्व नाही. मग शिक्षण मिळाल्यानंतर नोकरी कर. देव आहे ना, कुठं देवाला आपण सोडायचं आहे? देवाला आपली परिस्थिती माहित आहे. शब्द तेच आहेत ना, बरोबर? मग नोकरी मिळाल्यानंतर अरे लग्न कर, लग्न कर. पण कोणी तुम्हाला सार्वकालिक जीवन ह्या सर्व गोष्टीपेक्षा महत्वाचं आहे हे शक्यतो सांगणार नाही. नोआच्या काळात परत एकदा मी सांगतो, लोक चुकीचं करत होते म्हणून त्यांचा नाश झाला नाही. त्यांचा नाश झालाच असेल, पण जे लोक चांगलं करत होते पण ते सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी करत नव्हते म्हणून त्यांचा नाश झाला. आता पुढे वाचा. मनुष्याचा पुत्र येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस तसं असंच होणार आहे. लोकांचं लक्ष कुठं? ज्या गोष्टी सार्वकालिक जीवनाच्या निगडीत नाहीत त्या गोष्टीकडे लक्ष. बर, आता देवाचं वचन म्हणतं की विवाह, खाणं पिणं जे आहे हे शेवटच्या काळातलं एक चिन्ह आहे. म्हणजे काय? येशू ख्रिस्त यायच्या अगोदर आपण जसं आयुष्य जगत आहोत तसं आयुष्य कोण जगून दाखवले? त्या लोकांनी. कोणत्या लोकांनी जगून दाखवले? नोआच्या काळातल्या लोकांनी जगून दाखवले, लोटच्या काळातल्या लोकांनी जगून दाखवले की बाबा आम्ही जे करत आहोत ना ते तुम्ही पण करत आहात. म्हणजे थोडक्यात काय, नोहाचं उदाहरण आहे तरी आपण तसेच, लोटाचं उदाहरण आहे तरी आपण तसेच. मग आणखी किती उदाहरणं पाहिजेत?
अग्नीने गंधकाचा नाश झाला लोटच्या काळामध्ये लोकांचा, तरी देखील आपण सुधारलेलो नाही, तरी देखील आपण चौथ्या पातळीला सार्वकालिक जीवन ठेवत आहोत. म्हणून देवाचं वचन म्हणतं की विवाह जो आहे तो सरळ 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 सार्वकालिक जीवनाशी निगडीत आहे, सरळ. म्हणून आपण विवाहाविषयी शिकत आहोत, कारण की विवाह शेवटच्या काळातलं एक चिन्ह आहे. म्हणजे जशा प्रकारे विवाह पार पाडले जात आहेत आजच्या काळामध्ये, त्याच्यावरून आपल्याला कळतं येशू ख्रिस्त लवकर येणार. विवाह कसे पार पाडले जातात ते बघा, तुम्हाला नक्कीच कळेल की येशू ख्रिस्त येणारच आहे, पण किती लवकर येणार. अनुवादाचा 4था अध्याय 3रं वचन. संदर्भ असा आहे की इस्रायल लोक जे आहेत ते कनान देशामध्ये प्रवेश करणारच आहेत, कनान देशाच्या त्या सीमेवरती आहेत. अनुवादाचा 4था अध्याय. बाल पौराच्या प्रकरणी परमेश्वराने काय केले ते बाल काय बाल पौराच्या बर त्यावेळेस काय झालं पुढे. बाल पौराच्या प्रकरणी परमेश्वराने काय केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. जे लोक बाल पौराच्या नादी लागले त्या सर्वांना तुमचा देव परमेश्वर याने तुमच्या मधून नष्ट केले. जे तुम्ही आपला देव परमेश्वर याला चिकटून राहिला ते सगळे आज जिवंत आहात. म्हणजे काय, त्या ठिकाणी एक देवाची भक्ती करण्याच्या पाठीमागे लोक पळाले. कसे पळाले? जिवंत देवाला सोडून, ज्या देवाने त्यांना मिसर देशातून एवढं पंखावरती घेऊन आला आणि कनान देशाच्या सीमेवरती त्यांना आणलं, त्या लोकांनी काय करायचं होतं, सीमा पार करायची आणि त्या देशामध्ये प्रवेश करायचा. यार्दन नदी पार करायची आणि त्या देशामध्ये प्रवेश करायचा. इथं आल्यानंतर त्या लोकांना बाल पॉवरचा जो देव आहे तो देव का सुचला असावा, का ठेवला नाही? काय झालं त्या ठिकाणी, काय घटना घडली की ते जिवंत देवाला सोडून बाल पॉवराच्या पाठीमागे लागले? त्यावेळेस ज्यावेळेस मोशे त्यांना मिसर देशातून इस्रायलला म्हणजे कनान देशात नेत होता, त्यावेळेस ज्यावेळेस मोशे 10 आज्ञेच्या पाट्या गेला वर गेला, त्यावेळेस ते तर खूप अगोदर झालं, त्याच्यानंतरच्या गोष्टी करतो आपण. कनान देशाच्या सीमेवरती यार्दन नदी पार करायची वचनदत्त देशामध्ये, दुधामधाच्या देशामध्ये, तिथं गोंधळ झाला. हा कनान देशाच्या मोशे कधीच मरण पावला होता, त्याच्यानंतर यहोशवानं काय केलेलं आहे, त्यांना मदत केलेली आहे. यहोशू मराठीमध्ये यहोशू त्यानं काय केलेलं आहे, त्या लोकांना मदत केलेली आहे. पण त्या ठिकाणी सीमेवरती काय गडबड झाली, जरा लक्ष द्या. यार्दन पलीकडं नदी जी होती, त्या यार्दन पलीकडच्या पलीकडं त्या ठिकाणी विधर्मी लोक होते आणि ह्या बाजूला कोण, इस्रायली लोक. आता तो संदर्भ तुम्ही घरी गेल्यानंतर वाचा. तर त्या ठिकाणी काय झालं, त्या विधर्मी स्त्रिया ज्या होत्या, त्या विधर्मी स्त्रियांना सैतानाने भुरळ टाकली. त्या स्त्रियांचा वापर करून त्या स्त्रियांनी काय केलं, जे इस्रायल लोक होते त्यांच्या पुरुषांना भुरळ टाकायचा प्रयत्न केला. अगोदर काय केलं, फक्त बाजूनं दुरून लक्ष द्यायचं. मग त्यांनी आपल्याकडे बघितलं की मग त्यांना खानाखुणा करायच्या, खुणवायचं. मग आता त्यावेळेस यहोशू आणि बाकीचे वडीलधारी मंडळी, मग ते इस्रायल तरुण जे होते ते म्हणाले की आता आम्ही ह्या स्त्रियांना आमच्या घरामध्ये कसं आणायचं, हे लोक काय म्हणतील. मग काय करायला लागले, ते इकडे यायच्या ऐवजी हे लोक आपले तिकडे जाऊ लागले. तिकडे गेल्यानंतर त्यांनी सुरुवात कुठं केली, काय करायला सुरुवात केली असेल. आपण काय शिकत आहोत, बाल प्युअर देवाच्या पाठीमागे ते कसे गेले, सुरुवात कुठून झाली, लगेच विवाह झाला. या विवाह करूया, प्रेम लगेच झालं. आपण प्रेमाविषयी शिकणार आहोत, प्रेम किती वेळ लागतो प्रेम व्हायला. हा बरं, हा सांगा. हा काय सुरुवात झाली असेल, हा काय एक नाही आकर्षण, पण कोणत्या कृत्यामध्ये ते आलेत, व्याभिचाराच्या अगोदर. पण त्यांनी कोणती कृती केली, त्याच्यानंतर काय,
नाही, मी ते फक्त शब्द वापरले हो. मी फक्त शब्द वापरले, मला फक्त हे सांगायचं होतं की त्यांना आकर्षित केलं. बरं, पुढे काय? नाही, व्याभिचार नाही केला लगेच. त्यांना त्यांच्या वाद्यामध्ये, संगीतामध्ये गुरफटून टाकलं. ठँग ढँग 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 ढँग, डंडर 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 डंडर. आठवतं का कुठं आवाज येतो? हा, बालप्युअरचा अभ्यास करा. कनान देशाच्या सीमेवरती जर तुम्ही ऐकलं की काय झालं, तर तुमच्या घराच्या बाजूला जे होते तेच त्या सीमेवरती झालं. सुरुवात कुठं झाली? चांगले वाद्य, त्या वाद्यामध्ये घुमत 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 डोलत बोलत अल्फा मोड मध्ये गेले आणि मग त्यांनी मद्यपान करायला सुरुवात केली. काय करायला सुरुवात केली? मद्यपान करायला सुरुवात केली. आणि मग जसं तुम्ही सांगितलं, ते व्याभिचारामध्ये अडकले. मग एक पाप केलं, दुसरं पाप केलं, तिसरं पाप केलं. मग त्यांना जरा हिंमत आली. कशाची? आणखी जास्त पाप करायची हिंमत आली. मग त्यांनी काय केलं? ज्या स्त्रियांना ते भेटायला आपलं कॅम्पस सोडून जायचे, पटांगण सोडून जायचे, आता त्यांनाच घेऊन इकडे आले. शिका बरं का आपण विवाहाविषयी शिकत आहोत? ह्याचं कारण हेच. देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी एक देवभिरू माणूस होता. तो म्हटला, अविश्वासू आणि विश्वासूंचा तीळ मात्र संबंध नाही. हा मनुष्य ह्या स्त्रीला कसा घेऊन आला? त्याच्या पाठीमाग हा देवभिरू माणूस गेला आणि भाल्यानं दोघांनाही भोकसलं आणि दोघांनाही मारून टाकलं. देवाचं वचन म्हणतं की ज्या ज्या लोकांनी व्याभिचार केला आणि ज्या ज्या लोक बालप्युअरच्या पाठीमागे व्याभिचार करून ते काय करू लागले? त्या देवांची पूजा करायला सुरू केलं. का? मगाशीच आपण वाचलं, ऐकलं, पती कोणावरती जास्त प्रेम करेल? हा, आदम काय म्हणाला? माझ्या हाडाचं हाड, माझ्या मांसाचं मांस, ही जर मरण पावली तर मी एकटा काय करणार? कळालं का? सुरुवात कनान देशाच्या सीमेवरती नाही, एदन बागेमध्ये सुरू झालेली आहे. आणि देवाचं वचन म्हणतं की हजारो लोक, मला माहित नाहीत किती लोक नेमकं, पण जेवढ्या लोकांनी ते व्याभिचार केला ना, त्यांचा संहार करण्यात आला आणि त्या लोकांना असं लटकवण्यात आलं, जेणेकरून सगळ्या इस्रायल लोकांनी बघावं की ह्या लोकांनी पलीकडे जाऊन व्याभिचार केला आणि बालप्युअर देवाच्या पाठीमागे. म्हणजे बघितल्यानंतर आपल्याला कळतं ना, भीती बसते ना मनात, अरे बाबा ह्या लोकांचं असं. जे लोक सीमा पार केली की वचनदत्त देशामध्ये, त्या लोकांचं तसं झालं. आज तसं होऊ शकतं का? आपण कोणत्या सीमेवरती आहोत? कोणत्या सीमेवरती आहोत? सार्वकालिक कनानाच्या सीमेवरती आहोत. असं सैतान गप बसेल का? सैतान काय करेल सुरुवातीला? मोह म्हणजे काय टाकेल? काय केलं तिथं त्यानं? आकर्षित केलं. होतो का आपण आकर्षित? दुसरी गोष्ट, तर त्याच्यानंतर काय केलं? ज्या गोष्टी आपल्याला वाद्याद्वारे, इतर गोष्टी पाहण्याद्वारे ज्या आकर्षित वाटतात, त्या गोष्टी ते लोक आपल्याला दाखवतात. मग त्याच्यानंतर आपण मद्यपान करायला सुरुवात करतो, नाहीतर बाकीच्या गोष्टी सुरू करतो, आणि मग त्याच्यानंतर जे त्यांचे देव आहेत त्यांच्या देवाची आपण काय करतो? उपासना करायला सुरुवात करतो. आणि आपल्याला कळत पण नाही की आपण त्या पातळीला कसं गेलो. सैतान प्रत्येक तरुणावरती अशा प्रकारचा प्रहार आज देखील करत आहे. का? कारण की त्याला माहित आहे की नोहाच्या काळामध्ये त्यानं जे केलं त्याच्यामध्ये तो यशस्वी झाला. मग तीच योजना त्यानं कोणाच्या काळात राबवली? लोटच्या काळामध्ये राबवली, आणि त्याच्यामध्ये त्याला आणखीन जास्त फायदा झाला. आणि मग त्याला जास्त फायदा झाला हे बघून मग त्यानं तीच योजना कोणाच्या बाबतीत राबवली? इस्रायल लोकांच्या बाबतीत, जे कनान देशामध्ये पाऊल ठेवणारच होते, की त्यांचं मृत्यू झाला. देव म्हणाला एवढे सगळे लोक कनान देशामध्ये पोहोचले असते, फक्त सीमा पार करायची होती, जास्त काय नव्हतं.
म्हणून म्हटलं की जर तुम्हाला शिक्षणामध्ये जास्त रस नसेल की लोक ते शिक्षक काय शिकवतो त्याचं मला एवढं वाईट वाटणार नाही. तुमचं लक्ष कॉलेजमध्ये शाळेमध्ये जरी नसलं, तुमचं मन लागत नाही, तुम्हाला ते शिक्षण आवडत नाही, तो शिक्षकही आवडत नाही, मला एवढं नाही वाईट वाटणार. पण जर विवाहाचं शिक्षण जर तुम्ही त्याचा द्वेष करत असाल तर सार्वकालिक जीवन तुमचं धोक्यात आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेष. महत्वाचा विषय. तुम्ही जर मला वैयक्तिकरित्या विचारलं की सर्वात महत्वाचा मुद्दा आयुष्यामध्ये कोणाचा, कोणत्या गोष्टीचा, पहिलं स्थान सार्वकालिक जीवन. त्याच्यानंतर लागोपाठ जर तुम्ही विचारलं तर मी विवाह म्हणेन. शिक्षण, नोकरी, बाकीच्या गोष्टी नाही, विवाह. आपण शिकणार आहोत की ते का? म्हणून अविश्वासू आणि विश्वासूचा संबंध एवढाच की विश्वासू व्यक्तीनं अविश्वासू व्यक्तीला फक्त आणि फक्त देवाकडे आणायचं आहे. जोपर्यंत व्यक्ती देवात येत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टीचा विचार करायचा. पण आपण काय करतो, पहिला विवाहाचा विचार करायचा आणि मग त्याला आणायचं. बायबलमध्ये बॉयफ्रेंड इव्हॅन्जलिझम आणि मिनिस्ट्री प्रकारच नाही. तिथं फक्त सुवार्ता सांगायची. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही गुरफटून जात असाल, तिथून पळून जायचं. योसेफासारखं ते कपडे सोडायचं आणि पळून जायचं तिथून, पण गुरफटून जाऊ नका त्या ठिकाणी. सैतानाला तुम्ही काय करू नका, चॅलेंज म्हणजे त्याला आव्हान देऊ नका. तुम्ही सैतानाच्या समोर काहीच नाही. जे लोक, मी सांगतो, परत एकदा सांगतो, ज्या लोकांची नोकरी चांगली आहे, ज्या लोकांचं खाणं पिणं चांगलं आहे, जे लोक विवाहाच्या अगोदर सगळे चांगले होते, चुकीच्या व्यक्तीसंगती लग्न करून त्यांचं एवढं आयुष्य वाईट झालं की काय विचारायलाच नाही. देवाचं वचन म्हणतं की जसं विवाह आजकाल पार पडत आहेत त्याच्यावरून आपल्याला कळलं पाहिजे की आपण शेवटच्या काळामध्ये जगत आहोत. मी जगाच्या गोष्टी करत नाही. जगाच्या दृष्टिकोनातून ते विवाह करतात, त्यांना सत्य माहीतच नाही, तो भाग वेगळा. देवाची लोक, एक आत्मा सत्यात येतो, एक आत्मा सत्यात येतो, एक आत्मा सत्यात येतो का एक आत्मा हिथून तिकडे चालला, कधी केला का विचार? याच्याविषयी मी जास्त बोलेन येणाऱ्या आठवडी 7 वाजता. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वाद. धन्यवाद देते बघते. ह्यावेळेस तू जे काय आम्हाला तुझा शाबा तुझ्या आनंदात घालवला पिते, आणि पास्टरांच्या तोंडून जे काही तू आम्हाला सत्य वचन सांगितली बाप्पा, इथे जमलेल्या प्रत्येकाने ती आत्मसात करावी असं तुझ्या दयेने तुझ्या कृपेने होऊ दे बाप्पा. सनातन पित्या, जे काही जय माला ताई आहे त्यांना तुझ्या आरोग्याच्या हाताने स्पर्श कर व त्यांना लवकरात लवकर आरोग्य देऊन त्यांना बरं कर बाप्पा. जे काही त्यांच्या पित्ताशयात खडे झाले बाप्पा ते तुझ्या सामर्थ्यात निघून जाऊ दे बाप्पा. तसंच ज्या काही विनिता ताई आहे त्यांना जो काही संधी वाताचा त्रास आहे पित्या तो तू जाणतोस बाप्पा. त्यांना देखील तुझ्या आरोग्याच्या हाताने स्पर्श कर व त्यांना देखील तू लवकरात लवकर आरोग्य दे पित्या. तसं त्या आणखी दुसरे काही बहिणी आहेत त्यांचं पती जो काही वाईट वळणाला गेलेला आहे बाप्पा, त्याला तू तुझा सत्याचा मार्ग दाखव पित्या, जेणेकरून तो त्याच्या संसारात व्यवस्थित रमल असं तुझ्या दयेने तुझ्या कृपेने होऊ दे बाप्पा. तसंच परमेश्वर पित्या, जे काय लेकरांचे पेपर चालू आहेत बाप्पा, त्यांना अभ्यास करण्यासाठी लागणारं ज्ञान, बुद्धी, शक्ती, सामर्थ्य तू त्यांना पुरव बाप्पा. जे काही त्यांच्या डोक्यात ताणतणाव असेल तो तू काढून टाक पित्या. तसंच माझा सौरभ देखील जे काही प्रवासाला जाणार आहे बाप्पा सोमवारी, तर तू तुझ्या दयेने तुझ्या कृपेने त्याचा प्रवास सुखाचा आणि सफल कर पित्या. आमच्या प्रत्येकावर तुझा ताबा ठेव पित्या. प्रत्येकाला लागणारं ज्ञान, बुद्धी, शक्ती, सामर्थ्य, आरोग्य दे बाप्पा. आणि असंच तुझे वचन आम्हाला पास्टरांच्या तोंडून ऐकण्यास भेटू दे आणि प्रत्येकाचं परिवर्तन तू कर पित्या. प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्याने भर पित्या आणि प्रत्येकाला तुझ्या सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी कर पित्या. प्रार्थना करण्यास काही चूक झाली असेल तर तुम्हाला त्याची क्षमा कर पित्या. ही छोटीशी लहानशी नम्र विनंती धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड व पवित्र नावात मागते म्हणून ऐक पित्या. आमेन.